तिथे कोकणातील रिफायनरीसह इतर प्रमुख प्रकल्प कायम चर्चेत असतात। सरकारचं धोरण कोकणातील प्रकल्पांबाबत नेमकं कसं असणार याची कोकणी माणसासह प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू झाली आणि या निमित्तानं कोकणातील प्रकल्पांची पार्श्वभूमी काय, नवीन सरकारचं धोरण कसं असेल, कोकणातील लोकप्रतिनिधींना काय वाटतं आणि सामान्य लोकांच्या नेमक्या अपेक्षा काय याचा धांडोळा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। राज्यात नव्या सरकारचा शपथविधी होण्यापूर्वीच कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर गेल्याच्या बातम्या काही प्रसार माध्यमांनी प्रसारित केल्या। त्यामुळे इतर प्रकल्पांचं भवितव्य काय अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली। 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाणार रिफायनरी रद्द करण्याचा मुद्दा होता, तर 2024च्या विधानसभा निवडणुकीत बारसू रिफायनरीचा मुद्दा प्रचारात रंगला। लोकांना जो प्रकल्प नको तो प्रकल्प जो आहे तो कोकणात येणार नाही, पण पर्यावरण पूरक जो आहे हा प्रकल्प कोकणामध्ये आणण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न असतील आणि त्याची सुरुवात देखील झालेली आहे। कोकणापासून या राजापूर विधानसभेमध्ये 100% एक मोठा प्रकल्प येईल आणि हजारो तरुणांना जे आहे हे रोजगार देण्याचं काम आम्ही करू। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाणारमधील रिफायनरी समर्थक पुढे सरसावले। त्यांनी नाणार भागात 10,000 एकर जागेची संमती असून राज्य सरकारनं त्या ठिकाणी प्रकल्प करावा अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे। जर कोकणामध्ये यापुढे औद्योगिकरण झालं नाही तर कोकणाचा वृद्धाश्रम होईल, कारण आताची युवकांची जी पिढी आहे ती हळूहळू पुणे आणि मुंबईला चाललेली आहे। हा प्रकल्प हा कोकणामध्ये नाणारमध्ये आला पाहिजे, जेणेकरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या दोन्ही जिल्ह्यांचा विकास होईल आणि महाराष्ट्र पुढे जाईल। कोकणात रिफायनरी आल्यास त्याचा फायदा आणि देशाच्या दृष्टीने देखील त्याचं महत्त्व सध्या अधोरेखित केलं जात आहे। प्रदूषणाच्या मुद्द्यावर होणारा विरोध आणि त्याचं शंका निरसन करण्याची तयारी देखील आता काही स्थानिक अभ्यासक किंवा तज्ज्ञ मंडळींनी दर्शवली आहे। हवेमधले जे मुख्यत्वे सल्फर जे आहे ते नॉर्म्स एवढे कमी आहेत, त्याच्यामुळे ही जी भीती आहे की ह्याच्यामुळे प्रदूषण होणार आहे ही नाहीच्या बरोबर आहे। म्हणून आपण ही भीती न बाळगता लोकांचे जे गैरसमज आहेत, मुख्यत्वे लोकांचं गैरसमज आहे, त्यांना हे माहीत नाही आहे, कोणीतरी काहीतरी सांगतं की हे असं होणार आहे तसं होणार आहे, ते अशा गोष्टी होत नाहीत। पण ते जे गैरसमज आहेत ते दूर करून ही रिफायनरी त्वरित आपण केली पाहिजे। गेल्या जवळपास 7 वर्षांपासून कोकणातल्या रिफायनरीचं हे घोंगडं भिजत पडलंय। त्यामुळे संबंधित कंपन्या कोकणात गुंतवणूक करण्यास तयार नसल्याचं बोललं जात आहे। 2016 मध्ये कोकणात रिफायनरी प्रस्तावित करण्यात आली। 2017 मध्ये राजापूर तालुक्यातील नाणार इथं जमीन अधिग्रहणाचा निर्णय घेण्यात आला। स्थानिकांसह अखंड शिवसेनेनं सुरुवातीला विरोध केला। 2019च्या लोकसभा आणि विधानसभेसाठी शिवसेना भाजप युती झाली आणि कोकणातला नाणार इथला रिफायनरी प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणा संयुक्तिक पत्रकार परिषदेत करण्यात आली। 2020-21 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना बारसू आणि सोलगाव या राजापूर तालुक्यातील गावांमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव मांडला गेला। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून रिफायनरीबाबत राज्य सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचं कळवलं। जून 2022 मध्ये स्थानिकांनी रिफायनरीचा सर्वे रोखला आणि त्यानंतर पुन्हा एकदा बारसू आणि सोलगावमध्ये रिफायनरी विरोध पुढे आला। रिफायनरीच्या बाबतीतलं धोरण त्यावेळी देखील सांगितलेलं आहे की कुठेही काही लादायचं आम्हाला नाही, तिथल्या लोकांवर जबरदस्ती करायची नाही। तिथल्या लोकांना जर तो प्रोजेक्ट नको असेल, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं तर बघू, परंतु नको असेल तर लादण्याचा काही प्रश्नच येत नाही। बारसू भागातील रिफायनरी विरोधकांनी प्रदूषणकारी प्रकल्पाविरोधात आपला लढा कायम असल्याचं म्हटलंय। जर का नवीन सरकारने रिफायनरी लादायचा प्रयत्न केला तर आम्ही विरोधासाठी सज्ज आहोत। तुम्ही रासायनिक प्रकल्प सोडून दुसरे कुठचेही उद्योगधंदे आणा, त्यासाठी जे काही लागणारं सहकार्य मदत जी काही करायची असेल ते आम्ही करायला तयार आहोत। धन्यवाद। सध्या कोकणातील तरुण तरुणींचं रोजगारासाठी होणारं स्थलांतर 70%हून जास्त आहे। गावं ओस पडतात, त्यामुळे नवीन प्रकल्प किंवा नव्या सरकारचं प्रकल्पस्नेही धोरण कोकणातील लोकांचं होणारं स्थलांतर रोखण्यासाठी नव्या उद्योगांसाठी काय असणार आहे हे पाहावं लागेल। त्यावरच कोकणच्या विकासासह आर्थिक घडीची गणितं निश्चित होणार आहेत। अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।